देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचा 11 वर्षाचा कार्यकाळ आता पूर्ण झालेला आहे. स्वतः तिसरी टर्म त्याची सुरुवात त्यांनी केलेली आहे आणि 11 वर्ष त्यांना पूर्ण होत आहेत. त्या 11 वर्षाच्या काळामध्ये खरं म्हणजे हा कार्यकाळ सुरक्षणाने दिला जावा असा हा कार्यकाळ आहे. विकसित भारत, आत्मनिर्भर भारत आणि संकल्पसिद्धी या मंत्राने हा कालखंड ओळखला जाईल. 11 वर्षाचा या प्रवासामध्ये माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 140 कोटी भारतीयांची मनं ही जिंकलेली आहेत. भारताच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी मला वाटतं याच काळामध्ये त्या ठिकाणी झालं असं म्हणण्यास वावगं ठरणार नाही. ह्या 11 वर्षाची कारकीर्द एका भाषणात सांगता येणार नाही किंवा एका पत्रकार परिषदेमध्ये सांगता येणार नाही. एवढं मोठं काम माननीय मोदीजींनी 11 वर्षामध्ये या ठिकाणी केलेलं आहे. अनेक गोष्टी त्यांच्या नेतृत्वाखाली 11 वर्षामध्ये झालेल्या आहेत. त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर. त्यामुळे देश किती पुढे जाऊ शकतो, किती विकसित होऊ शकतो त्याचं उदाहरण आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. तंत्रज्ञान असलं की आपण किती लवकर विकसित भारताच्या दृष्टीने पावलं उचलू हे आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे. आणि म्हणून तंत्रज्ञानाला सर्वात जास्त प्राधान्य मोदींनी या ठिकाणी दिलं. या 11 वर्षामध्ये भाजप सरकार जिथे तिथे अनेक लोककल्याणाच्या योजना या ठिकाणी आपण हाती घेतल्या. देशभरामध्ये ज्या ज्या राज्यामध्ये आमचं सरकार आहे त्या ठिकाणी गरीब कल्याणाच्या योजना, गरिबाच्या हिताच्या योजना आपण या ठिकाणी हाती घेतलेल्या आहेत. सरकार म्हणजे सेवा या हेतूने मोदींनी या ठिकाणी काम केलं. नुसतं सरकार म्हणजे मी सरकारमध्ये आलो, मंत्री झालो असं नाही, तर सेवा हा भाव मनामध्ये ठेवून त्यांनी अतिशय चांगलं काम या 11 वर्षामध्ये या ठिकाणी केलेलं आहे. सुशासन ही देशाची संस्कृती झालेली आहे. आपण बघितलं असेल 11 वर्षामध्ये कशा पद्धतीने शासन चाललेलं आहे, कशी कामं आम्ही करतो आहोत आणि म्हणून ही आमची संस्कृती आहे, संस्कृतीचा एक भाग आहे. अशा हेतूने माननीय मोदीजींनी 11 वर्षाचा कार्यकाळ हा ठिकाणी त्यांचा पार पडलेला आहे. गेल्या 11 वर्षामध्ये भारताने अमृतकाळात विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने वाटचाल केलेली आहे. आपण बघितलं असेल की आपल्याला विकसित भारताच्या दृष्टीने आपण आता पुढे चाललेलो आहोत. आपण हेही बघितलं की गेल्या वेळी आपली अर्थव्यवस्था कुठे होती आणि आज कुठे गेली आहे. आपण आता 9व्या 10व्या नंबरवरून 5व्या नंबरवर आलेलो आहोत. 4थ्या नंबरकडे आपली वाटचाल या ठिकाणी चाललेली आहे. पूर्वी देशामध्ये ज्या पद्धतीने घोटाळे व्हायचे ते आता होत नाही. पारदर्शकता या 11 वर्षामध्ये मोदीजींनी पूर्णपणे आणलेली. या 11 वर्षाच्या कार्यकाळामध्ये विरोधकांनासुद्धा कुठे संधी मिळाली नाही की केंद्रातल्या मंत्र्यावर ते बोट दाखवतील, कुठल्याकडच्या कारभारावर बोट दाखवतील. अशा पद्धतीने अतिशय पारदर्शी कारभार या ठिकाणी देशामध्ये चाललेला आहे. 2014 पूर्वी सामान्य माणूस म्हणायचा की अधिकारी म्हणायचे कसं शक्य आहे, सामान्य माणूस म्हणा गेलं की हे कसं शक्य आहे, हे अशक्य आहे. पण आता असं राहिलेलं नाही. आता काही शक्य झालेलं आहे. मोदी जे आहे तसा मुमकिन आहे अशा प्रकारचा भाव हा जनतेच्या मनामध्ये तयार झालेला आहे. पूर्वीचा नानाचा पाडा आता सध्या बंद झालेला आहे. आणि म्हणून मग या 11 वर्षामध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे विशेष करून एक अधिकारी असतील, प्रशासनाची प्रशासनिक कामं असतील, या दृष्टीने आता एक सकारात्मकता या ठिकाणी राज्यामध्ये निर्माण झालेली आहे. हो, शक्य आहे, हे झालंच पाहिजे, आता हा शब्दप्रयोग व्हायला लागलेला आहे. आणि म्हणून मोदी सरकारने भारतीय राजकारणात कार्यक्षमतेचे राजकारण हा नवा शब्दप्रयोग आणलेला आहे. आपण जनतेला जबाबदार आहोत हे त्यांनी आधी लक्षात घेतलेलं आहे. आम्ही नुसते खुर्चीवर बसलो म्हणजे आम्ही आमच्या मनातलंच ऐकू, मनातच करू असं नाही, तर आम्ही जनतेला जबाबदार आहोत हा भाव मनामध्ये ठेवून मोदीजी या ठिकाणी काम करत आहेत. त्यांनी पारदर्शकता आणलेली आहे. वेगवेगळ्या सुधारणा करून मोदीजींनी सरकारने आपल्या नव्या संस्कृतीचा परिचय या ठिकाणी देशाला करून दिलेला आहे. 2014 पूर्वी मी सांगितलं की देश भ्रष्टाचाराने पोखरलेला होता. पण आज कोणी 11 वर्षामध्ये आमच्याकडे बोट दाखवू शकलं नाही. ही वस्तुस्थिती आपण पाहिलेली आहे. देशात लांगण चालवण्याचं राजकारण हे कमी झालेलं आहे. या ठिकाणी देशामध्ये आता हा देशात विकासाचं युग हे आता सुरू झालेलं आहे.
आणि म्हणून 2014 पूर्वी सरकारी योजनांचे लाभ लाभार्थीपर्यंत पोहोचत नव्हते. पूर्वी योजना तिथून निघायच्या पण शेवटच्या माणसापर्यंत या योजना पोहोचत नव्हत्या. आज तशी परिस्थिती नाही आहे. DBTमुळे आज योजनेचा लाभ हा शेवटच्या माणसापर्यंत जाऊन पोहोचतो आहे. पूर्वीच्या काळामध्ये 1 रुपया निघाला की राजीव गांधी सांगायचे की 15 पैसे शेवटपर्यंत येतात, पण आज 1 रुपया तिथून निघाला की शेवटच्या माणसापर्यंत 1 रुपयाच हा त्या ठिकाणी त्याला मिळतो आहे. तो लाभ त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचतो आहे. आणि अशा अनेक योजनांच्या माध्यमातून हा लाभ आता बँकेच्या माध्यमातून लाभार्थ्यापर्यंत पोहोचतो आहे. आज जवळपास प्रत्येक भारतीयाचं खातं हे बँकेमध्ये, मग तो गरीब असेल, श्रीमंत असेल, मध्यमवर्गीय असेल, मजूर असेल, अक्षर कुठलाही म्हणजे अगदी आदिवासी पाड्यावरचा असेल, तांड्यावरचा, वाड्यावरचा गरीब माणूस असेल, प्रत्येकाचं खातं आता बँकेमध्ये आहे. आणि त्यामुळे भ्रष्टाचार दूर करण्यासाठी त्याचा खूप मोठा उपयोग फायदा या ठिकाणी झालेला आहे. आणि म्हणून गरीब कल्याणाच्या योजना आता या लोकांपर्यंत पोहोचत आहेत. गरीब कल्याणाच्या योजनांचा जर पाडावायचा झाला तर खूप वेळ लागेल. म्हणजे गरिबी हटावचा नारा पूर्वी काँग्रेसने दिला, परंतु काय केलं तर काहीच केलं नाही, फक्त नाराज झाला. पण मोदीजींनी अतिशय म्हणजे सुरुवातीला झाल्यापासून उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून गॅस असेल, घरकुल असेल, शौचालय असेल, त्यांच्या घरामध्ये दिवा असेल, त्यांच्या घरामध्ये आता पाणी पोहोचवण्याचं काम असेल, मोफत राशन असेल, किती योजना सांगता येतील की ज्या गरीब कल्याणाच्या आहे. लाडकी बहीण योजना आमच्या सरकारने आणली, 50 रुपये त्याला देत आहेत. मोदींनी शेतकऱ्यांसाठी मदत केली, 12,000 रुपये मी दरवर्षी त्याला त्या ठिकाणी देतो आहे, म्हणजे महिन्याला 1,000 रुपये मी त्यांना देतो आहे. किती योजना, अशा अनेक योजना, विशेष करून रुग्णांसाठी औषधोपचारासाठी मोदींनी 5 लाख रुपयाची योजना ही या देशामध्ये आणली. ही मला वाटतं जगात सगळ्यात मोठी योजना आहे. आपण महात्मा ज्योतिबा फुलेच्या माध्यमातून 2 लाख रुपये त्या ठिकाणी रुग्णांसाठी देतो. CM फंडातून 1 लाख रुपये तात्काळ मदत त्या ठिकाणी दिली जाते. आणि म्हणून अशा राज्य सरकारच्या अनेक योजना सांगता येईल. पण मोदीजींनी ज्या 5 लाखाची योजना या ठिकाणी देशामध्ये आणली ती खरं तिला कुठे तोडच नाही. आणि एवढी मोठी योजना मला वाटतं जगाच्या पाठीवर ही एकमेव आहे. अशा अनेक योजना, विशेष करून वैयक्तिक लाभाच्या योजना या शेतकऱ्यापर्यंत जात आहेत. तरुणांसाठी त्यांनी आता नवीन तंत्रज्ञान आणलेलं आहे, नवीन सगळं एज्युकेशन दिलं जातं आहे, ITIला आता महत्त्व दिलं जातं आहे. आणि म्हणून रोजगारी कशी वाढेल, त्या ठिकाणी आपल्याकडे जे नवीन उद्योग होत आहेत त्यांना टेक्निकल हँड कसे मिळतील की जेणेकरून नुसतं 12वी शिकला ग्रॅज्युएट झाला असं नाही, तर त्याला जे काम दिलेलं आहे तो जे शिकतो आहे ते कामाचा उपयोग त्याला त्या ठिकाणी उद्योगांना झाला पाहिजे. उद्योगांनी त्यांची मागणी केली पाहिजे. त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी आता स्किल एज्युकेशन याची सुरुवात या ठिकाणी केलेली आहे, त्याला प्राधान्य देत आहेत. आणि म्हणून मला वाटतं मग शेती असेल, या ठिकाणी विद्यार्थी असेल, शिक्षण असेल, आमच्या विद्यार्थिनी असतील, महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात मदत. आज महिला स्वतःच्या पायावर उभं राहिल्या पाहिजेत, त्या स्वतः त्यांनी कमवलं पाहिजे, कुठेही कोणावर निर्भर राहता कामा नये. आणि म्हणून महिला बचत गटाच्या माध्यमातून खूप मोठा इन्व्हेस्टमेंट मी म्हणेल त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. आणि म्हणून आमच्या भगिनी, आमच्या महिला आता या बचत गटाच्या माध्यमातून आपापला माल तयार करून, आपापला उद्योग व्यवसाय तयार करून आता स्वतः स्वावलंबी झालेले आहेत. आणि म्हणून कुठलाही क्षेत्रातला माणूस असेल, कोणी असेल, व्यक्ती असेल, त्यांना स्वावलंबी करण्याचं काम या ठिकाणी मोदींनी या ठिकाणी हाती घेतलेलं आहे. पूर्वी आपल्याला काही म्हटलं की इम्पोर्ट करावं लागत आहे, म्हणजे मग ते कुठल्याही क्षेत्रामध्ये असो इम्पोर्ट करा, बाहेरून आणा. पण आज तशी परिस्थिती राहिलेली नाही. स्वतः 11 वर्षाच्या काळामध्ये निघणारे उद्योग या देशामध्ये निघाले. म्हणजे अगदी औषधोपचारापासून, मेडिसिनपासून आपण बघितलं असेल, कोरोनाच्या काळामध्ये आपण बघितलं तो काळ, त्यावेळेला आपल्याला धावपळ झाली, पण त्याची संधीमध्ये रूपांतर केलं या संकटाचं. आणि मोदींनी अनेक उद्योग या देशामध्ये आणलेत, ते सुरू केलेत. आणि आज आपण या क्षेत्रामध्ये सुद्धा आपण मोठे एक्सपोर्टर झालेलो आहोत. अनेक क्षेत्रामध्ये अजून आपण आता निर्यात करायला लागलेलो आहोत. जो पूर्वी आपण आयात करायचो, आता आपण मोठे निर्यातक, एक्सपोर्टर जगाच्या पाठीवर झालेलो आहोत. त्यामुळे परकीय चलन हे आमचं त्या ठिकाणी वाचतं आहे. आणि देश आमचा आता प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतो आहे, विकसित भारताच्या दृष्टीने या ठिकाणी तो वाटचाल करतो आहे. आणि म्हणून जी 2014 पूर्वी आम्ही म्हणायचो की आम्ही दुर्बल आहोत, आमची अर्थव्यवस्था ही म्हणजे जगाच्या दर्जात जर आपण बघितलं तर ती अतिशय खालती होती, ती आज या ठिकाणी वाढत चाललेली आहे. 4थ्या क्रमांकावर आमची अर्थव्यवस्था बनण्याकडे आमची वाटचाल या ठिकाणी चाललेली आहे. गेल्या 11 वर्षामध्ये सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या संकल्पनेनुसार
त्या राज्याचा कारभार, देशाचा कारभार या ठिकाणी होतो आहे. त्याचा प्रत्येक नागरिक हा साक्षीदार आहे. आपण करतो म्हणजे आपण नाही तर सगळ्यांना सोबत घेऊन, म्हणजे मन की बातमधून सुद्धा लोकांना त्या ठिकाणी सांगून, त्यांच्याशी हितगुज करून, त्यांना बोलून, त्यांच्याकडून माहिती घेऊन कितीतरी अशा गोष्टी आहेत की त्यांनी सगळ्या जनतेला आपल्यासोबत घेतलेलं आहे. किंवा मी सांगेल तेच खरं किंवा मी सांगेल तेच खरं असं नाही, तर सगळ्या जनतेला त्यांनी सोबत या ठिकाणी घेतलेलं आहे. खऱ्या अर्थाने कारभार कसा हवा असावा, लोकशाही कशी असावी याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मला वाटतं मोदीजी त्या ठिकाणी आहेत. ऑपरेशन सिंदूरमुळे आपण बघितलं असेल की सुरक्षित भारत म्हणजे पूर्वीचा काळ आपण आठवा, छोट्या छोट्या गोष्टीवर लोक आपल्याला त्या ठिकाणी शेजारचे राष्ट्र आपल्याला दम भरायचे, धमक्या द्यायचे, आपण त्यांचं काहीच करत नव्हतं. पण सिंदूर या ऑपरेशनमुळे आज देशाची प्रतिमा, आमची संरक्षण व्यवस्था, आमची सुरक्षा याचा प्रत्यय सर्व जगाने त्या ठिकाणी बघितलेला आहे. सिंदूरमध्ये आम्ही जे हत्यारं वापरले, जे बॉम्ब वापरले, जे मिसाईल वापरले, ते सगळे आमचे स्वकीय होते, स्वदेशी होते. आम्ही ते बाहेरून इम्पोर्ट केलेले नव्हते. आणि म्हणून पाकिस्तानने मोठा धसका ठिकाणी घेतला. बाकी जे आमचे शत्रू राष्ट्र आहेत त्यांनी मोठा धसका आमचा त्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि या क्षेत्रातसुद्धा आम्ही मोठे स्वावलंबी झालेलो आहोत. आम्ही स्वतः बनवलेली शस्त्र ही आम्ही त्या ठिकाणी वापरलेली आहेत. आणि म्हणून भारताची या क्षेत्रातली ताकद जी आहे तीसुद्धा आता आपण बघितलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील गरिबीचं पूर्णपणे उच्चाटन करण्याची प्रतिज्ञा केलेली आहे. त्यानुसार त्यांनी अनेक योजना, म्हणजे अगदी लोकांना आपण स्वप्नासारखं की प्रत्येकाला त्या घरी धान्यसुद्धा मोफत मिळेल, मी त्याचा उल्लेख आधीच केलेला आहे. आणि म्हणून गरीब कल्याणाच्या योजना आणून देशातील गरिबीचं समूळ उच्चाटन करण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. 140 कोटी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी सामूहिक प्रयत्न करत आहेत. सामूहिक आम्ही सगळं म्हणतो की नाही, आता आम्हाला देशाला पुढे न्यायचं आहे. सगळे देशवासीसुद्धा खुश आहेत. मोदींच्या पाठीशी ते भक्कमपणे उभे आहेत. भ्रष्टाचारमुक्त कारभार आम्हाला या ठिकाणी करायचा आहे. प्रत्येक तरुणाच्या हातालासुद्धा आम्हाला काम द्यायचं आहे. महिलांना त्या ठिकाणी सशक्त आम्हाला करायचं आहे. त्याचं बळकटीकरण आम्हाला करायचं आहे. मोठं इन्फ्रा आम्हाला देशामध्ये या ठिकाणी उभं करायचं आहे. इन्फ्राच्या बाबतीत आपण बघितलं असेल तर रोड पूर्वी काय होते 14 पूर्वी, आज परिस्थिती काय, ट्रेनच्या बाबतीमध्ये बघा, विमानतळाच्या बाबतीमध्ये बघा, सगळ्याच बाबतीमध्ये आज देश इतका पुढे चाललेला आहे. आणि त्याचे साक्षीदार हे आपण सगळे बघत आहोत. GST सारखी कर प्रणाली आणून त्यांनी देशातील भ्रष्टाचार हा सुद्धा थांबवलेला आहे. 370 कलम काश्मीरमधलं असेल आपण बघितलं असेल, ते सुद्धा त्या ठिकाणी आपण काढलेलं आहे. आणि त्याचबरोबर मग राम मंदिर असेल किंवा कुठलं त्या ठिकाणी काशी विश्वनाथाचं कॉरिडॉर असेल, हे सुद्धा आपण आणून एक आमच्या भारतीय संस्कृतीचा परिचय सगळ्या जगाला करून दिला. त्याचं जोपासना, त्याचं जतन करण्याचं काम मोदीजींनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हा 11 वर्षाचा जो कार्यकाळ आहे हा खऱ्या अर्थाने सुवर्णाक्षरी लिहिण्यासारखाच आहे. अजून आपल्याला पुढची 4 वर्षे घ्यायची आहेत. अजून एकच वर्ष 3रा टर्मचं पूर्ण झालेलं आहे. पण वाटतं येत्या 3 टर्ममध्ये मोदीजी ज्या पद्धतीने आपल्या देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा विकसित भारताचं स्वप्न मी उराशी बाळगलेलं आहे, तर निश्चित आपली अर्थव्यवस्था ही 3ऱ्या-4थ्या नंबरवर जाईल. आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश जगाच्या पाठीवर अव्वल दर्जाचा कसा होईल यासाठी हा प्रयत्न चाललेला आहे.